नमस्कार. अनुचरणी आभाश्री या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलवरनं आपण पॉलिटिकल प्रेडिक्शन बघतो. मुंडेन प्रेडिक्शन म्हणजेच मेदनीय माणसाव्यतिरिक्तची जी प्रेडिक्शन असतात, देश विदेशाबद्दलची, नैसर्गिक आपत्तीबद्दलची, ती प्रेडिक्शन्स आपण बघतो. ह्या चॅनलवरनं आता आपण मागे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होतील, उपमुख्यमंत्री होतील असं आपण 21 जून 2022 ला व्हिडिओ केलेला होता. त्यानंतर महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल ह्याबद्दलही आपण बोललो होतो. त्याच विषयाने आता ज्या निवडणुका आता येत आहेत महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि एकंदरीत एकनाथ शिंदेच्या कुंडलीचं काय भाकीत सांगता आहे, काय घडू शकतं, हे एक अभ्यासाने तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्याआधी या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आपण आज बघणार आहोत की एकनाथ शिंदे यांची कुंडली ह्या निवडणुकीच्या संदर्भात किंवा एकंदरीत पुढे काय सांगत आहे. मला जी उपलब्ध कुंडली आहे की ज्या कुंडलीच्या आधारे मी मागे भाकीत केलं होतं जेव्हा 21 जून 2022 ला याच चॅनलवर, आणि ते तंतोतंत खरं ठरलं. त्याच अभ्यासाच्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. एकनाथजी शिंदेचा लग्न जे आहे कुंडली म्हणजे आपण म्हणूया जन्मवेळेनुसार हे वृषभ आहे आणि ह्यानुसार जेव्हा आपण कुंडली मांडतो त्या कुंडलीनुसार गोचर शनी, गोचर गुरु आणि काय सांगत आहे, त्यांचे जोडीदार काय करणार आहेत किंवा त्यांना जे इतर पक्ष जे त्यांच्या बरोबर दोन आहेत, भाजप आहे आणि राष्ट्रवादी पक्षातले अजितदादा पवार हे जे बरोबर आहेत, ह्या सगळ्या प्रवासामध्ये आता या निवडणुकीत काय घडणार हे बघताना असं लक्षात येत आहे की ही निवडणूक तर एक तर युतीमध्येच ती निवडणूक लढवली जाईल. परंतु एकनाथ शिंदेची कुंडली इतकी पॉवरफुल होत चाललेली आहे, गोचर गुरुचं भ्रमण म्हणा किंवा त्याच्या आमच्या शास्त्रामध्ये अनेक त्याला पैलू आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्याचा अभ्यास करता असं दिसतंय की ह्यांचा अजून पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता दाट दिसते. पण ती कशी? कारण 2024 मध्ये तर निवडणुका झाल्यात आणि आता माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. अनेक ठिकाणी चर्चा चालू आहेत. तसंच आपणही वर्षभरापूर्वी किंवा आधीही कित्येक महिन्यांपूर्वी अशी आपण भाकीतं केलेली आहेत की ज्या आपल्या युट्यूब चॅनलवर कम्युनिटी पोस्ट मध्ये लिहिलेली आहेत की त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की देवेंद्रजी फडणवीस केंद्रात जातील, पण काय पद घेतील याबद्दल ते लिहिलेलं आहे, ते आपण नक्की जाऊन तिथे पाहावं. पण हे जेव्हा केंद्रात जातील 2026 मध्ये, तर ह्या 26 मध्ये आता परत मुख्यमंत्री कोण होणार हा प्रमुख प्रश्न राहणार आहे. भाजपचे जे नेते आहेत आता रवींद्रजी चव्हाण हे देखील आपल्याला त्यांची कुंडली आपण पाहिलेली आहे आणि त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवर आपण आधीच लिहिलेलं आहे. परंतु आत्ताच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथजी शिंदे म्हणजे शिवसेनामध्ये, ह्या शिवसेनामध्ये इतर पक्षांमधील लोकांची येण्याची शक्यता जास्त दिसते आहे. त्यामुळे एकनाथजी शिंदे यांना एक खूप मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे की कोणाला आपण तिकीट द्यावं किंवा कोणाला तिथे उमेदवारी द्यावी, हा अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणावर उभा राहणार आहे. तसंच भाजपामध्ये सुद्धा अनेक लोक जायची शक्यता आहे, अजितदादा पवार यांच्याबरोबर जायची शक्यता आहे. परंतु एकनाथजी शिंदेच्या इथे मी त्यांच्या कुंडलीबद्दल बोलत असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल आता जास्त करून बोलते आहे की त्यांना ह्या मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे. परंतु ते अतिशय सुरेख पद्धतीने त्याला सामोरे जातील. त्यांच्या इथे निवडणुकीमध्ये त्यांना यशही चांगल्या पद्धतीने प्राप्त होईल. या महायुतीच्या जे महायुती निवडणुकीत उतरतीये त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदेच्या वतीने फार मोठा वाटा असणार आहे. त्यांच्या विजयाच्या मध्ये मोठा वाटा असणार आहे आणि ह्याच कारणाने तसेच
त्याच्याही पेक्षा मी ज्योतिषी असल्यामुळे त्यांच्या कुंडलीनुसार 2026-27च्या आसपास जेव्हा एक देवेंद्र फडणवीस जी केंद्रामध्ये जातील तेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होण्याची जास्त शक्यता आहे. पुन्हा त्यांच्याकडे ते पद येण्याची शक्यता आहे. आपण घटनाक्रम पाहिला, 22 साली ते मुख्यमंत्री झाले, 24 साली ते उपमुख्यमंत्री झाले. परत अशी ग्रहांची स्थिती अशी येत आहे की ते पुन्हा मुख्यमंत्री होण्याची खूप प्रमाणात शक्यता आहे. त्यासाठी त्यांना आता प्रचंड एफर्ट्स, प्रचंड कष्ट हे घ्यावे लागणार आहेत. त्यांच्या बरोबरचे जे साथीदार आहेत त्यांची मतं ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. खूप कठीण परिस्थितीत ते आता जाणार आहेत, परंतु ते यशस्वी पण होणार आहेत. तर अशा प्रकारे महाराष्ट्राला पुन्हा शिवसेनेचे मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता दाट दिसत आहे. मी इथे कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही, अन्यथा या चॅनलवरनं आपण कधीच दावा करत नाही. अभ्यास जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. जो अभ्यास मांडला की बरोबर आला तो माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असते. कधी कधी चुकूही शकतो, कारण गणिती शास्त्रानुसार हे शास्त्र आहे आणि त्याचं भाकीत मांडलं जातं. परंतु अत्यंत स्ट्रॉंगली मला दिसत आहे की एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता दाट आहे. बघूयात या निवडणुकीमध्ये काय घडणार आहे, काय होणार आहे. हे जे काही होईल ते महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी अतिशय उत्तम असेल. कारण आपण सर्वच जाणतो परमेश्वर जे करत आहे ते प्रत्येक मनुष्यासाठी उत्तम आहे आणि आहेच. तर बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर मी येईन. तोपर्यंत धन्यवाद.